बोला. नाना भीमाशंकर साखर कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे नाना, नेमकं या विजयाबाबत काय वाटतं किंवा काही 2 जागा गेल्या त्याच्याबद्दल काय वाटतं? नाही, आता ही जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची जी निवडणूक आहे ही एक आगळ्या वेगळ्या पार्श्वभूमीवर लढली गेली होती आणि ही निवडणूक लढवत असताना प्रामुख्याने विधानसभेच्या निवडणुकीची जी पार्श्वभूमी होती त्या पार्श्वभूमीला अनुसरून ज्यावेळेस ह्या निवडणुकीला आम्ही सामोरं जात होतो त्यावेळेस निवडणुकीच्या प्रचाराच्या पहिल्याच दिवशी आमच्या सगळ्यांचे नेते कैलासवासी अजितदादा पवार यांचं अपघाती निधन झालं आणि त्या निधनाच्या नंतर पक्षाने निर्णय घेतला की कुठल्याही परिस्थितीमध्ये जाहीर प्रचार करायचा नाही. व त्याला अनुषंगाने आम्ही कुठेही सभा घेतल्या नाहीत, खूप कमी सभा घेतल्या आणि माननीय नामदार दिलीपराव वळसे पाटील साहेबसुद्धा ह्या कुठल्याही प्रचारात यावेळेस समाविष्ट झाले नाही. ही निवडणूक तशी पाहायला गेली तर संपूर्ण कार्यकर्त्यांनी हातात घेतली होती आणि आजच्या ह्या निवडणुकीचं जे खरं श्रेय आहे ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सगळ्या कार्यकर्त्यांना मी देईल. खूप कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली आणि ह्या मेहनतीच्या जीवावर आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पंचायत समितीच्या 10 पैकी 8 आणि जिल्हा परिषदेच्या 5 पैकी 3 जागा निवडून आलेल्या आहेत. जी आमची घोडेगावमधील जिल्हा परिषदेची जागा आहे ती 200 ते 250 मतांनी फक्त गेलेली आहे. अशा पद्धतीने आणि खालचीसुद्धा पंचायत समितीची एक जागा खूप कमी मताने गेलेली आहे. परंतु या निवडणूक प्रक्रियेमध्ये कार्यकर्त्यांचं खूप खूप आभार आणि ज्या मतदारांनी आम्हाला हा कौल दिला त्या आंबेगाव तालुक्यातील सर्व मतदारांना मी नतमस्तक होऊन त्यांचे सर्वांचे आभार व्यक्त करतो. विरोधकांनी घेरण्याचा प्रयत्न केला होता, त्याचं काय तुम्हाला काय वाटलं एकंदर? हे खरं आहे, तुम्ही म्हणता ते विरोधकांनी घेरण्याचा सगळी खिचडीची युती केली होती. परंतु आंबेगाव तालुक्यातील मतदार सुज्ञ आहेत आणि आंबेगाव तालुक्यातील मतदारांनी हे ओळखलं की काही लोकांनी वल्गना केल्या होत्या. काय वल्गना केल्या होत्या आपल्याला माहिती आहे. आंबेगाव तालुक्याच्या पंचायत समितीवर भगवा फडकवायचा आणि आंबेगाव तालुक्याच्या पंचायत समितीच्यावर ज्या पद्धतीने देवदत्त निकम यांनी सांगितलं होतं की आंबेगाव तालुक्याच्या पंचायत समितीवर आम्ही भगवा झेंडा फडकू, हे आंबेगाव तालुक्यातील जनतेने साफ नाकारलेलं आहे आणि पोटात एक आणि ओठात एक जे चाललेलं होतं देवदत्त निकम यांचं, त्याला आंबेगाव तालुक्यातील जनतेने चोख उत्तर दिलेलं आहे. देवदत्त निकम यांनी आत्ता 2 मिनिटांपूर्वी या ठिकाणी बोलत असताना निवडणुकीच्या प्रक्रियेवरती आणि वोटिंगवरती प्रशासनाने सांगितलं की सहकारी संस्थाचे कर्मचारी आणि कारखान्याचे कर्मचारी दिसतात आहे. कुठल्याही परिस्थितीमध्ये तुम्हाला मी सांगतो की ज्या वेळेस कारखान्याचे कर्मचारी असतील, बँकेचे कर्मचारी असतील, हे सगळे कार्यकर्त्यांची मुलं आहेत. ती आपापले रजा टाकून जर कोण प्रचाराच्या याच्यामध्ये भाग घेत असेल तर त्याला आम्ही रोखू शकत नाही आणि आम्ही काही कोणाला जबरदस्ती केली नाही की कुठल्याही कर्मचाऱ्याला आम्ही सांगितलेलं नव्हतं का तुम्ही प्रचारामध्ये भाग घ्या. प्रत्येकजण म्हणूनच मी असं सांगतोय की आंबेगाव तालुक्यातील सगळे कार्यकर्ते असतील, जनता असेल, यावेळेस स्वयंस्फूर्तीने बाहेर पडली आणि त्यांनी ठरवलं होतं यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झेंडा फडकवायचा. देवदत्त निकम आणि अरुणगिरे यांनी असा आरोप केला आहे की ही निवडणूक जनशक्ती विरुद्ध धनशक्ती झाली, असा त्यांचा थेट आरोप आहे. काय नेमकं म्हणा? कुठल्याही परिस्थितीमध्ये माणूस ज्यावेळेस पराभवाच्या जवळ जातो त्यावेळेस प्रत्येक पराभूत उमेदवार किंवा पराभवावाले अशाच पद्धतीने वल्गना करत असतात की ही धनशक्ती विरुद्ध जनशक्ती आहे. याचा मी खऱ्या अर्थाने असं म्हणेल की हे लोक आंबेगाव तालुक्यातील जनतेचा अपमान करतात. आंबेगाव तालुक्यातील जनता कधीही पैसे घेऊन मतदान करत नाही, हेच यावेळेस पुन्हा एकदा सिद्ध झालेलं आहे. एकंदर जे आता यश मिळालं आहे किंवा 2 जागा गेल्यात जिल्हा परिषदच्या, तर त्याच नेमकं काय कारण असावं? त्याचं काय आत्मपरीक्षण किंवा पक्षांनी काय चिंतन, भविष्यात काय त्याच्याबाबत नियोजन आहे? ज्या आमच्या जिल्हा परिषदेच्या 2 जागा गेलेल्या आहेत त्याच्याबद्दल खंत आमच्या मनामध्ये जरूर आहे आणि परंतु त्यासुद्धा कळम आणि राजनी गटातील कार्यकर्त्यांनी खूप मेहनत घेतली, खूप म्हणजे इतकी काबाड कष्ट केले होते. त्या मेहनतीला त्यांना यश आलं नाही. तसंच घोडेगाव मतदारसंघातील सुद्धा जे गट आहे त्याच्यामध्ये सुद्धा कार्यकर्त्यांनी अपार कष्ट घेतले. परंतु शेवटी थोडेसे कष्ट कमी पडण्यापेक्षा थोडासा जनतेने आम्हाला कौल तिथं कमी दिला. आम्ही त्याच्यात आत्मपरीक्षण करू आणि पुढच्या भविष्य काळामध्ये त्या दोन्ही जिल्हा परिषदेच्या गटामध्ये जोमाने काम करू
आणि जनतेचे प्रश्न सोडू हीच यामार्फत तुमच्यामार्फत मी जनतेला संदेश देतो. पेठ घोडेगाव गणामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे पंचायत समिती दोन्ही उमेदवार निवडून आलेत, पण जिल्हा परिषद उमेदवार तुमचा पराभव झाला आहे. कुठेतरी क्रॉस वोटिंग झाल्यासारखं वाटतंय का? आता प्रत्येक वेळेस काय होतं, आम्ही सगळ्यांना सांगितलं होतं की क्रॉस वोटिंगची शक्यता खूप असते, कारण की याचं कारण असं घडतं की मनसर नगरपंचायतीच्या निवडणुकीतसुद्धा आम्हाला त्याचा खूप मोठा अनुभव आला किंवा फटका बसलेला आहे. आणि मग त्यामध्ये ज्यावेळेस जो उमेदवार आपल्या गावातला असतो त्या गावातल्या उमेदवाराला नेहमी ते गाव उचलून धरतं. आता तुम्हाला जर अवसरी अवसरी गटातला जर पाहायला गेलं तर तिथं प्रशांत हिंगेंना अवसरीच्या गावाने उचलून धरलं, परंतु त्या पद्धतीने कमी मतं विष्णू काकाला पडली. प्रसाद अभंग प्रशांत आबग यांना त्यावेळेस तिथं गावात जास्त मतं पडली, विष्णू काकाला मतं कमी पडली. त्यामुळं कधी कधी काय होतं, गावची लोक असा वेगळा विचार करतात आणि असा विचार खरं गावच्या लोकांनी करायला नाही पाहिजे. कारण की हे आत्तापर्यंत माननीय नामदार दिलीपराव वळसे पाटील साहेबांनी या तालुक्याचा विकास करत असताना त्यांनी कधी दुजाभाव केला नाही. हे गाव माझं नाही, हे गाव माझं आहे. शेवटी सगळी गावं साहेबांनी आपली मानून विकास केलेला आहे. आम्ही कदाचित भविष्यकाळामध्ये झालेल्या चुका आम्हीसुद्धा दुरुस्त करू आणि मतदारांनासुद्धा आपल्या चुका जर कळून आल्या तर त्या माध्यमातून पक्षाची पुढची प्रगती होऊन जाईल. वळसे पाटलांचा जो बालेकिल्ला आहे निरगुडसर पारगाव जिल्हा निरगुडसर किंवा पारगाव जारकवाडी जिल्हा परिषद गट, तर तिथे एकनाथ शिंदेंची सभा झाली, परंतु समोरच्या ज्यांनी सभा घेतली त्यांचा जिल्हा परिषद सदस्य पराभूत झाला आणि विवेक वळसे पाटील विजय झाले. याबाबत काय वाटतं तुम्हाला? आपल्याला सगळ्यांना ज्ञात आहे, शेवटी आंबेगाव तालुका हा माननीय नामदार दिलीपराव वळसे पाटील साहेबांचाच बालेकिल्ला आहे. हे या निवडणुकीतून सिद्ध झालेलं आहे. माननीय नामदार एकनाथजी शिंदेसाहेब यांनी सभा घेतली, त्या सभेचा कुठलाही फायदा त्या जिल्हा परिषदेच्या गटातील उमेदवाराला झालेला नाही. पुन्हा एकदा हे सिद्ध झाले की तो जो गट आहे तो नामदार वळसे पाटील साहेबांचाच गट आहे. एकंदर आदिवासी बाबत काय म्हणजे, कारण मागच्या विधानसभेला तर समजा आदिवासी भागात वळसे पाटलांना मतदान कमी झालं होतं आणि आता त्याच्यात सुधारणा झाली, नेमकं काय त्याचं गणित असावं? नाही, यावेळी मी सांगितलं ना तुम्हाला, मागच्या निवडणुकीमध्ये लोकांची दिशाभूल झाली होती आणि यावेळेस लोकांनी ठरवलं की आम्ही जी चूक मागच्या वेळेस जी केली आमदारकीच्या निवडणुकीला ती यावेळेस करणार नाही आणि यावेळेस आम्ही नामदार वळसे पाटील साहेबांच्या मागे भक्कमपणाने उभे राहू, अशा पद्धतीची एक सगळ्या मतदारांची भावना झाली होती आणि त्याचाच फायदा हा सगळ्या मतदारसंघात झालेला दिसतो आहे.